येस, थँक्यू सो मच. खरं तर प्रथमेश ठाकूर सरांना आपण ऐकत होतो. जाऊया मॅच कडे. विनर विनर मॅच आहे पहा. पहिलाच बॉल त्याच्यावरती फलंदाज तुटून पडलाय. बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. बस काय भावा, मिळाल्या 6 धावा. बोला, अल्पेश तयार होतोय. या वेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो बा. षटकार आल्यानंतर खरं तर डॉट बॉल आला. लगातार खरं तर लगातार 2 बॉल 2 षटकार आले. तर भानुदासजी फराड साहेबांच्या वतीने तब्बल लगातार जर 3 बॉल मध्ये 3 षटकार आले तर भानुदास दादांकडून खरं तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि अंकुश दादा यांच्या वतीने लगातार 3 षटकार आले तर 2,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. ह्या बात खेळाडूंवरती पारितोषिके लावली जात आहेत. आणि विकेट हॅट्रिकला सुद्धा सेम कॅश प्राइज 2,000 रुपये असणार. या वेळेला देखील फटका दमदार बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात 4. चौकार. चौकाराच्या साह्याने टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता बदल आपण पाहतोय. धावफलकावरती आता धावा झाल्या 11 धावा. पागड्याचा पाडा गावचे प्रतीक आपल्याला प्रथमेश दादा बोलवतात. तिकडे फिल्डर आहेत आणि याही मुवमेंटला एकच धाव आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती आता पुन्हा एकदा बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. पुढचा बॉल या वेळेला समोरच्या दिशेला फिल्डर बॉलच्या खाली ताणा पकडला. झेल विकेट आलीये. बॅटा बाद झाला. षटक संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर रन्स आता आपण पाहतोय 12 धावा 1 गडाच्या मोबदल्यात. बोलो तयार होतो पुन्हा एकदा. नवीन बॅटर आर्यन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पाहूया आर्यनच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ इथून मात्र दाखल जाणार आहे. चला घाई करावी लागेल कारण मित्रांनो अजून भरपूर मॅचेस आम्हाला कव्हर करायच्या आहेत. 3 षटकांचा सामना आहे. हरसाठी हा बॉल फटका तर दमदार आहे. फिल्डर बॉलच्या खाली धावतोय आणि या मोमेंटला पहा 2 धावा इथून मात्र कंप्लीट होतात. 2 धाव्यांच्या मदतीने गुणतालिकेवरती देखील पुन्हा एकदा बदल आपण पाहता. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होईल चांगल्या लय मध्ये. खर तर गोलंदाजी करत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो बा. विनायकचा पुढचा बॉल पाहूया. हा बॉल आता विनायक कशा रीतीने हाताळणार. प्रत्येक गोष्टींवरती खरं तर आयोजकांनी बारकाईने नजर टाकली आहे. खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. विनायक याही खेळाडूला खरं तर लगातार 3 विकेट साठी कॅश प्राइज असणार आहे. अंकुश दादा आणि भानुदास दादा यांच्या माध्यमातून.
लगातार 3 चौकारांसाठी सुद्धा भानुदास दादा यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज. खरं तर पहा, हे प्रेम आहे खेळाडूवरती असलेलं. क्रिकेटसाठी सातत्यानं आवर्जून भानुदास दादा यांचा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर तयार होतात पुन्हा एकदा विनायक. यावेळेस हा बॉल लायन लेन चांगली होती. फिल्डर पहा भरपूर वेगाने बॉलच्या मागे धावतात, परंतु या मुमेंटला एक धाव इथून मात्र कम्प्लीट होत असताना आता आपल्याला पाहायला मिळाली. भरपूर वेगाने खरं तर क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावला होता आणि या मोमेंटला एकदा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होतोय आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल पाहूया. हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाणार. बॉल तयार होतोय. यावेळेचा हा बॉल वेटर बॉलची भूमिका वापरली. बॉलला पाहिलं, बॉलची वाट लावली आणि इकडे पहा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. कमानीचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. आर्यन पहिलाच बॉल खरं तर तो फेस करत असताना त्याच्या बॅटमधनं हा षटकार आला. इम्पॉर्टंट षटकार आणि षटकाराच्या साह्याने धावफलकावरती आता रन्स आपण पाहतोय 20 धावा. ट्वेंटी 21 धावा झालेल्या आहेत. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतील. क्षेत्ररक्षणाची विविध रचना आपल्याला पाहायला मिळते. फील्ड प्लेस मध्ये बदल केले जातात. गोलंदाज विनायक पुन्हा एकदा तयार होतो. दोन्ही टीम साठी इम्पॉर्टंट ही मॅच आहे, कारण विनर विनर सामना. बॉल तयार झाला. यावेळेस हा बॉल लार फुल टॉस होता. तिकडे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली थोडेसे फंबल होतात आणि तितक्यात 2 धावा इथून मात्र धावून काढल्या जातात. 2 धाव्यांच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोरबोर्ड वरती देखील बदल आपण पाहू शकाल. तेवीस धावा धावफलकावरती. 23 रन्स 23 धावा धावफलकावरती आपण पाहतो. बॉल तयार झाला पुन्हा एकदा. या वेळेला पहा फटका तर दर्जेदार आहे. क्लासिकल स्ट्रोक. बॉल सरळ चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक चांगला कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा चौकार. 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. वाऱ्याची हालचाल, वाऱ्याची खरं तर सुरुवात आपल्याला पाहायला मिळते, कारण हेदुटणे गावचं एक क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं आणि या क्रीडांगणावरती बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहिल्यात. किंबहुना आपण आवर्जून उल्लेख करूयात संपूर्ण जगभरातील टेनिस बॉल क्रिकेटची प्रसिद्ध स्पर्धा स्वर्गीय रतन बॉस मूर्ती चषक ही स्पर्धा याच क्रीडांगणावरती झाली होती. यावेळेला फटका दमदार आहे. स्ट्रोक पॉवरफुल आहे. बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार येतोय. उत्तुंग षटकार. महेंद्रसिंग धोनी स्टँडच्या डोक्यावरनं हा बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. आर्यन सेट ऑन अ फायर. 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 33 रन्स आपण टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपण पाहतो. अजूनही 6 चेंडू शेष आहेत. बघूया या 6 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जाणार आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला. गणेश बॉलिंग ट्रॅक वरती आला. बघूया गणेशच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ इथून मात्र दाखवला जाणार आहे. गणेशला बॉलिंग ट्रॅक वरती आणलाय. त्याच्या खांद्यावरती एक मोठी जबाबदारी आहे. यावेळेला बॉल हवेत. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक ताण पकडला झेल. विकेट आली आहे. अट बाद झाला. बॅटर मात्र इथून बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 5 बॉल अजूनही शेष आहेत. पाहूया या 5 बॉल मध्ये किती धावा जमवलं जाणार आहे. शेवटचं षटक आहे. हाणामारीचं षटक आहे. डेथ ओव्हर मध्ये
खर तर बॉलिंग ट्रॅक वरती पहा गोलंदाज गणेश आल्यानंतर खर तर पहिलाच बॉल त्यांना हाताळला आणि पहिल्या बॉल वर ते विकेट मिळवून दिली आपल्या टीमला. बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा पुढचा बॉल. गोलंदाज तयार झाला. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता यावेळेला पुन्हा एकदा विकेटची संधी. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली काय झेल पकडला, रनिंग झेल आणि बॅटर आता इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. बॅटर बाद झाला. अफलातून झेल आपल्याला पाहायला मिळाला. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे गणेश. अद्यापही विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाले नाही या स्पर्धेमध्ये. आता हा गोलंदाज गणेश खर तर विकेट हॅट्रिक मिळून देईल का आपल्या टीमला. त्याच्याकडे सुवर्ण संधी आहे. त्याच्या पेटनला आता इथे यश मिळेल का हे देखील पाहायचं. बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा पुढचा बॉल. बॉल तयार झाला. यावेळेस हा बॉल हवेत आहे. विकेट हॅट्रिकची संधी आहे. ओ इकडे पहा क्रिकेट मध्ये फुटबॉल. या मुवमेंटला रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट झाली आहे आणि या मुवमेंटला जर का आपण पाहिलं तर बॅटर आपला पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला. रन्स कंप्लीट केल्या जातात. या बॉल वरती तब्बल 10 आपण पाहतोय. आता एकूण रनसंख्या आपल्याला पाहायला मिळते 36 धावा. 36 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल बघूया आता हा बॉल त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार. गोलंदाज तयार झाला. यावेळेचा हा बॉल या मुवमेंटला जर का आपण पाहिलं तर लायन लेन चांगली होती आणि इकडे पहा एक धाव आपल्याला पाहायला मिळते. अंपायर बॅटला ब्रश झाले की लेग बाईस. लेग बाईस यस थँक्यू. लेग बाईसच्या माध्यमातून ही एक धाव आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडू शेष आहेत पहिल्या सत्रातील. 37 धावा धावफलकावरती झालेले आहेत. टार्गेट सेट करणारे शेवटच्या षटकातील 2 बॉल आहेत. क्लीन बॉल, दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय, चले जावचा इशारा दिला बॅटरला आणि बॅटर आता इथे मात्र बाद झाला. चला नवीन बॅटर धावतच यायचा आहे. एक बॉल त्याच्याकडे असणार. तुम्ही किती नंबरला बॅटिंग साठी येताय हे महत्वाचं नाहीये. खर तर तुम्हाला एक बॉल सुद्धा हिरो बनवून जातो. बघूया आता शेवटचा एक बॉल आहे आणि नवीन बॅटर स्ट्रायकिंग इनला असणार आहे. अनिल दादा डोपरिये यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं आणि शिवाजी दादा पाटील यांचं देखील शुभ आगमन आपण पाहतो. वेलकम सहर्ष स्वागत. बॉल तयार होतोय. पुढचा बॉल हाताळण्याकरिता पाहूया हा बॉल कशा रीतीने हाताळला जाणार. टार्गेट सेट करणारा हा बॉल. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बॉल हवेत आहे. विकेटची संधी आहे. विकेट आली आहे. बॅटर बाद झाला. या षटकामध्ये खरं तर गोलंदाज गणेश 3 विकेट आपल्या टीमला 4 विकेट मिळवून दिल्या. क्या बात आहे. अफलातून गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 4 धावा खर्च करून खरं तर 4 विकेट्स गोलंदाज गणेशनं या मॅच मध्ये आपल्या टीमला मिळवून दिल्या.
विजयासाठी 38 धावांचं लक्ष्य, 37 धावा झालेल्या आहेत. 38 धावांचा पाठलाग आता इथे करायचा आहे येणाऱ्या 18 बॉल मध्ये. जाऊया पुन्हा एकदा या धावांचा पाठलाग इथून कशा रीतीने केला जाणार आहे या ऐकण्याकरिता कल्याण डोंबिवलीचे खरं तर एक नामांकित समालोचक, कमी वयातच ज्यांना समालोचक क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतली. चला नावाली आणि गोलवली ब संघ टॉस साठी या. आपण टॉस देखील करणार आहोत. नावाली टीमचे कॅप्टन आलेले आहेत. गोलवली ब संघ कॅप्टन या. शिवाजी दादा पाटील सरपंच उसाटणे गावचे, त्यांचा शुभ सन्मान आम्ही करतो. दादा या, आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. जयेश दादा कालोके यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा खरं तर शुभ सन्मान इथून मात्र केला जातोय. उसाटणे गावचे सरपंच शिवाजी दादा पाटील यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. अनिल दादा डोपरी साहेबांचा देखील शुभ सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करतो. जय मसोबा चषकाच्या माध्यमातून अनिल दादांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार. अंकुश दादा फराड यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शुभ सन्मान आम्ही करतोय. चला गोलवली संघ कॅप्टन या. टॉस आता आपण इकडे करणार आहोत. शिवाजी दादा पाटील यांना आम्ही हा मान देतोय आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये इकडे टॉस केला जाणार आहे. माजी सरपंच खरं तर बाणूनाथ दादा फराट यांच्या वतीने खरं तर खोडी टीम साठी कॅश प्राइज आहे. लगातार 3 विकेट आल्या तर 1500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. टॉस केला जातोय शिवाजी दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये. धावांचं लक्ष या मॅच मध्ये या लक्ष्याचा इथून मात्र कशा रीतीने पाठलाग केला जाणार. बॉल तयार होतोय मॅचला दुसऱ्या डावाला सुरुवात. या वेळेला देखील लाभ करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे येत आहेत. एक धाव कंप्लीट. एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतो. नावाली टीमचे कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे. त्यांचा डिसिजन पेंडिंग आहे. आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा. स्ट्रोक चांगला. बॉल सरळ चालला. 1 बाउंस सीमा पार. धावा मिळतात 4. चौकार. चौकाराच्या साह्याने टीमच्या स्कोरबोर्ड वरती देखील बदल आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होतो आपला बॉलिंग ट्रॅक वरती.
यावेळेला देखील फटका दमदार आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक रनआउटची संधी. डायरेक्ट हिट. यष्टांचा वेट. बॅटर बाद. खर तर एक मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि बॅटर इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न. इकडे सुद्धा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बॅटरला इथे मात्र संयम दाखवावा लागतो आणि इकडे सुद्धा एक धाव आता आपल्याला पाहायला मिळतात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये खरं तर फलंदाजाला मोठे फटके मारावे लागतील. बॉल तयार झाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता यावेळेस हा बॉल हवेत आहे. ओ कॅच पकडू शकले नाहीयेत. एक धाव आपल्याला जरूर पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती देखील बदल आपल्याला पाहायला मिळतात. 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बॉल तयार झाला. पुन्हा एकदा इकडे सुद्धा खर तर विकेट काढण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला. षटक आता संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आता आपल्याला पाहायला मिळतात. 7 धावा. बारा चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज आहे. 12 चेंडू 31 धावा आता इथून मात्र विजयासाठी कंप्लीट करायचे आहेत बॅटिंग करणाऱ्या. अंतरली या टीमला खरं तर विजयासाठी येणाऱ्या 12 बॉल मध्ये 31 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आता लखन आपल्याला पाहायला मिळतो. पवळ्या लखनच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ इथे दाखवला जाणार. लखन आला बॉलिंग ट्रॅक वरती. खरं तर 3 टीम मधून आपण ड्रॉ करणार आहोत. 3 टीम मधून जो ड्रॉ केला जाईल या वेळेला देखील इकडे पहा विकेट काढण्याचा प्रयत्न बॅटरला शांत ठेवला जातवा आणि याही मोमेंटला डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. बॉलर आता तयार होतोय. पुन्हा एकदा लखन दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता. ओ फुल टॉस बॉल खरं तर मिस केला आणि इकडे सुद्धा एकच आपल्याला पाहायला मिळते. दहा बॉल मध्ये 30 ची गरज. या वेळेला देखील ऑफस्टिकच्या बाहेर पंच सांगतात की हा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडल्या जात आहेत. वाईट बॉल आहे. दहा चेंडू आणि 10 चेंडू मध्ये विजयासाठी आता 29 धाव्यांची गरज. 10 बॉल नीड टू 29 रन्स. बॉल तयार होते. पुन्हा एकदा लखन. या वेळेला देखील एक दमदार
खाली इकडे सुद्धा एकच धाव मिळणारा. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपण पाहतो. म्हणून लखन पुन्हा एकदा तयार झाला. चांगला खेळ इथून मात्र दाखवत असताना लखन आपल्याला पाहायला मिळाला. मला तयार झाला पुन्हा एकदम पुढचा बॉल. यावेळेस हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर आहे. इकडे सुद्धा पंच सांगतात की हा देखील वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडल्या जात आहेत. नऊ बॉल मध्ये 27 करायचे आहेत. बॉल तयार. बिगिट करण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत. ओ माय गॉड, तिकडे पहा बॉल न घेतले बळण. बॉल निघून चालला. बॉल सीमा पार. धावा मिळतात 4. नशिबाचा चौकार. आठ बॉल मध्ये 23 ची गरज आहे. 8 चेंडू 23 धावांची गरज आहे. बॉल तयार होते पुन्हा एकदा. लॉक करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. पकडला जातोय. जेल विकेट आली आहे. बाटा बाद झालाय. समीकरण अवघड झालंय. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज आहे. सात चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज असताना नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पप्पू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बॉल तयार होतो. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती पुढचा बॉल हाताळण्याकरिता. यावेळेचा हा बॉल ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. आणि या मुवमेंटला पहा. षटक आता संपलं. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 15 धावा. येणाऱ्या 6 बॉल मध्ये 23 ची गरज. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज या मॅच मध्ये. सहा बॉल मध्ये 23. यावेळेचा बॉल ऑन साइडला फटका टर्न केला. क्षेत्ररक्षक पहा टिप्स किंवा ग्रेसर मध्ये बॉलला उचलतील फेकी करतील तोपर्यंत दुसऱ्या धावेची मांग आहे आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण झालेल्या आहेत. 21 करायच्या आहेत येणाऱ्या 5 बॉल मध्ये. बॉल तयार झाला पुन्हा एकदम. यावेळेला वेट अँड वॉचची भूमिका वापरली. उचलला फेकून दिले. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार.
4 चेंडू आणि विजयासाठी आता 15 धावांची गरज आहे. 4 चेंडू 15 धावा, 15 धावा 4 चेंडू. चार बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. बरोबर तयार होतोय पुन्हा एकदम पुढचं बॉल हाताळण्यासाठी. यावेळेस हा बॉल फटका तर दमदार आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली धावतोय परंतु बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. इम्पॉर्टंट क्षणाला गेअर बदललाय बॅट्समन. जर का आपण पाहिलं तर गणेशने खरं तर गोलंदाजी सुद्धा अप्रतिम केली. 4 विकेट्स मिळवल्या आणि आता बॅटिंग करत असताना देखील इम्प्रूव्ह करतोय स्वतःला. समीकरण पहा. 3 चेंडू आणि विजयासाठी 11 धाव्यांची गरज आहे. तीन बॉल मध्ये 11 धाव्यांची गरज. बॉलर तयार होतोय. मॅच मध्ये ट्विस्ट आणणारा इम्पॉर्टंट क्षणाला खरं तर षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. काय फटकेबाजी आपल्याला बघायला मिळतीये. जबरदस्त वा कमालीचा खेळ इकडे दाखवला जातोय. गणेश नावात खरं तर गणपती बाप्पाचा उल्लेख आहे आणि संकट मोचक म्हणून आपल्या टीम साठी धावून येतोय. 2 बॉल मध्ये आता 5 धाव्यांची गरज आहे. दोन चेंडू आणि विजयासाठी 5 धाव्यांची गरज. सामन्याचा निकाल सांगणारा हा बॉल आहे. ओ काय बॉलला फिरवलंय परंतु पंचांचा निर्णय आला. इट्स अ व्हाईट बॉल. मॅच मध्ये नवा ट्विस्ट. येणारे चेंडू 2 आणि विजयासाठी 4 धाव्यांची गरज आहे. देऊया बॅटरला शुभेच्छा, देऊया बॉलरला शुभेच्छा. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. 2 बॉल मध्ये आता 4 धाव्यांची गरज. दोन मध्ये 4 बॉल तयार होत बा. ओ पुन्हा एकदा व्हाईट बॉल आला. आता हा बॉल खरं तर बॉलिंग करणाऱ्या टीम साठी डोकेदुखी ठरला. आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उसना शेजारी. धावा इकडे वाचवायच्यात परंतु त्यात जर तुम्ही अशा चुका करत असाल तर या मॅच पासून आता तुम्हाला दूर जावं लागेल. 2 बॉल मध्ये 3 धावांची गरज. यावेळेला मोठा फटका आलाय. विजयाचा स्ट्रोक. सामना जिंकलाय. अभिनंदन. वेल प्लेड. अंतरली या संघाने हा सामना जिंकलेला आहे. 1 बॉल राखून त्यांनी हा सामना जिंकला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट गणेश पाटील ठरलेला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नावाडी संघ फिल्डिंग लावून घ्या. गणेश पाटील या मॅन ऑफ द मॅच. गणेश आपण यायचा आहे. अंतरली या टीमला खरं तर त्यानं दुसरा विजय हा मिळवून दिला आणि त्याच्यामध्ये गणेशचा भरपूर मोठा वाटा आहे. अनिल दादा डोपरे यांच्या उपस्थितीमध्ये खरं तर त्याला आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. बॅटिंग करत असताना 25 धावा, गोलंदाजी करत असताना 3 धावा खर्च करत 4 विकेट्स त्याने मिळवल्या आणि इथे पहा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गणेश या खेळाडूला आपण हा मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन सन्मानित करतोय. अनिल दादा डोपरे यांच्या उपस्थितीमध्ये त्याला हा पुरस्कार दिला जातो. वेल प्लेड गणेश. काय खेळलाय जबरदस्त अफलातून. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 संघ तर एकमेकांच्या विरुद्ध लढणार आहेत. नावाली आणि त्यांच्या अगेन्स्ट गोलवली.
जिकडे टॉस जिंकलाय डाववाली टीमच्या कॅप्टनने आणि त्यांचा बॉलिंग करण्याचा निर्णय आलेला आहे